पुन्हा सुरू झालेलं आहे. मागील 4 दिवसात सुद्धा शेतकऱ्यांवर हल्ला केला तुम्ही. का आपली माहिती आहे आपल्याकडे? ह्या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली. पुढच्या उपचारासाठी त्याला गोव्यामध्ये हलवलेलं होतं. खरं तर 30 जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहेत तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत. मात्र 30 जून गेला, 30 जुलै गेला, मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही. दोडामार्ग तालुक्यातील जवळपास 80% गावं ही हत्तीबाधित झालेली आहेत, खूपच त्रस्त आहेत. मात्र ह्या सरकारला कुठचेही सोयसुख या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल नाही आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी तुटपुंजी जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावसाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा आकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात यावा. नाहीतर सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते. वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे, मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी हाकारी वर्ग वाढवला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढीव नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे. जर वेळीच ह्या संदर्भात जर उपाययोजना केली नाही तर येत्या गुरुवारपासून दोडामार्गच्या वन कार्यालयासमोर फार मोठं ढोलबाजा आंदोलन हे शिवसेनेमार्फत केलं जाईल.